लग्नाच्या काही दिवस अगोदर मी शहरातून अभ्यास करून परत आले होते। तेव्हा माझं लग्न ज्या मुलासोबत जमलं होतं तो मला माझ्या कुमारिका असण्याचा पुरावा मागत होता। आमच्या गावात एक तांत्रिक बाबाचं आश्रम होतं। गावातील मुलींना आश्रमातील रूममध्ये 5 दिवस बंद केलं जायचं। जर ती मुलगी अपवित्र असेल तर ती त्या रूममधून गायब होत असे। जर मुलगी पवित्र असेल तर सुखरूप बाहेर यायची। मी खूप विनवण्या केल्या, माझ्यावर असा अन्याय करू नका, परंतु मला त्या आश्रमातील रूममध्ये सोडलं आणि त्यानंतर माझ्यासोबत मी एका गावातील ग्रामीण भागात राहणारी मुलगी आहे। मी आमच्या गावातील एकुलती एक मुलगी होते जिला तिच्या घरातील लोकांनी शिक्षणासाठी बाहेर शहरात पाठवलं होतं। नाहीतर गावात कोणती मुलगी 5वी नंतर शिकलेलीच नव्हती, कारण आमच्या गावात 5वीच्या पुढे शाळा नव्हती। लग्न होण्याच्या काही दिवस अगोदर माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला माझ्या पवित्र असणे सिद्ध करायला सांगितले। आमच्या गावात तांत्रिक बाबाचे आश्रम होते। त्या आश्रमामध्ये एक कॉटेज बनवलं होतं। तिकडे मुलीला 5 दिवस घालवावे लागायचे। जर मुलगी कुमारिका नसेल तर ती रात्रीतून गायब होत असे आणि 5 दिवसानंतर व्यवस्थित ती तिच्या घरी परत आली तर त्याचा अर्थ ती कुमारिका आहे। मी खूप नकार दिला, म्हणाले माझ्यावर हे अत्याचार करू नका, परंतु मला जबरदस्तीने त्या आश्रमामध्ये नेऊन बंद केलं आणि एके दिवशी मी त्या कॉटेजमध्ये झोपले होते। अर्ध्या रात्री माझ्यासोबत जे झालं, माझं तर हृदय घाबरलं। तिकडे माझ्यासोबत माझं नाव संजना आहे। आमच्या घरी माझ्या लग्नाची तयारी धूमधडाक्यात चालू होती। मी खूप आनंदी होते। माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रवी आहे। तो आमच्या गावातील सरपंचाकडे नोकरी करतो। आमचं लग्न गावातील सरपंचाने जमवलं होतं। तो खूप चांगला आणि श्रीमंत माणूस आहे। माझ्या मैत्रिणी मला रवीच्या नावाने चिडवत होत्या। मी रवीला अगोदरपासून नव्हते ओळखत। तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा होता। मी नवरी बनून माझ्या रूममध्ये बसले होते। तेव्हा लग्नाच्या मिरवणुकीचा आवाज माझ्या कानावर आला, तेव्हा मी जास्त आनंदी झाले होते। मी आमच्या गावातील सर्वात हुशार आणि शिकलेली मुलगी होते। सर्व गावात इंजिनिअरिंग पास झालेली मी पहिली मुलगी होते। माझे वडील शेतकरी होते, परंतु मला शिक्षणाची खूप आवड होती। इयत्ता 5वी पर्यंत शिकल्यानंतर मी माझ्या गावात पुढे शिकू शकत नव्हते, कारण आमच्या गावात शाळा फक्त 5वी पर्यंत होती। त्यामुळे मी माझ्या वडिलांना खूप हट्ट केला, मला पुढे शिकायचं आहे। परंतु माझ्या वडिलांना मला पुढे शिकवायचं आवडायचं नाही। मी पण कुठे ऐकणारी होते। मी माझ्या वडिलांना प्रेमाने समजावलं। जेव्हा त्यांनी माझं ऐकलं नाही तेव्हा मी त्यांच्यावरती नाराज झाले आणि कित्येक दिवस मी जेवण पण केलं नाही। त्यामुळे त्यांना माझ्या हट्टापुढे झुकावं लागलं, परंतु त्यांना या गोष्टीची चिंता वाटत होती, मी बदलून जायला नको। त्यांनी असे ऐकले होते की मुली जास्त शिक्षण घेतल्यानंतर त्या कोणाचंच ऐकत नाहीत, आपल्या आईवडिलांचं पण ऐकत नाहीत आणि ती तिच्या आईवडिलांशी पण वाद घालत असते। त्यामुळेच ते मला पुढे शिकण्यापासून थांबवत होते। परंतु माझ्या वडिलांनी माझ्यासमोर एक अट ठेवली। त्यांनी जिकडे माझं लग्न जमवलं तिकडेच मला लग्न करावं लागेल। मला तर फक्त पुढं शिकायचं होतं, त्यामुळे मी त्यांची ही अट हसत हसत स्वीकारली। गावच्या जवळ कोणतीच शाळा नव्हती जिकडे मी पुढील शिक्षण शिकू शकेन। त्यामुळे मला शहरात शिक्षणासाठी पाठवलं होतं आणि मी शहरात हॉस्टेलमध्ये राहायचे। 8-15 दिवसांनी मी परत गावी यायचे। जेव्हा मी घरी परत यायचे तेव्हा गावातील लोक माझ्या वडिलांना खूप टोमणे मारत होते। ते म्हणायचे, हा तर हिला शिक्षण शिकवत आहे, पुढे जाऊन हीच मुलगी तुझं नाक कापेन, नंतर तू तुझं तोंड कुठे लपवशील। परंतु पप्पा त्यांच्या बोलण्याला ऐकून न ऐकल्यासारखं करायचे, कारण त्यांना त्यांच्या मुलीवरती पूर्ण विश्वास होता। जेव्हा मी इंजिनिअरिंग पास झाले आणि माझ्या गावी वापस आले तेव्हा पप्पाने माझ्या लग्नाचा निर्णय तात्काळ घेतला। जेव्हा मी घरी वापस आले तेव्हा पप्पा म्हणाले, संजना 3 आठवड्यानंतर तुझं लग्न आहे। जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं मी आश्चर्यचकित झाले, परंतु पप्पांनी मला शिक्षणाच्या बदल्यात ही अट ठेवली होती, ते जिकडे सांगतील तिकडे मी लग्न करेन। नंतर मी सुद्धा माझं वचन पूर्ण केलं। आनंदाने लग्नाला तयार झाले आणि लग्नाबद्दल पप्पाला काहीच प्रश्न विचारले नाहीत। माझं लग्न कोणाशी होत आहे किंवा कोण आहे आणि कसा आहे आणि काय काम करतो, काहीच त्यांना विचारलं नाही।
एवढंच नाही तर मी रवीला एकदा पण पाहायचं आहे असं पण नाही म्हटलं. पप्पाला ही भीती वाटत होती की मी लग्नासाठी नकार देईल. त्यामुळे पप्पा खूप अस्वस्थ होते. परंतु माझा होकार पाहून ते खूप आनंदी झाले. त्यांच्या मुलीने त्यांचा विश्वास नाही तोडला. मी सुद्धा शहरात शिक्षणासाठी गेल्यास कधीच शिक्षणाव्यतिरिक्त काही विचार केला नाही. फक्त तिकडे मी माझ्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत होते आणि मी विचार पण केला नव्हता माझा जोडीदार कसा असायला हवा. त्यामुळे मी माझ्या घरातील लोकांच्या आनंदात त्यांच्यासोबत आनंदाने या लग्नासाठी सहभागी झाले. मी लग्नासाठी तयार झाले होते. मला हे पण माहीत नव्हतं माझ्या तोंडातून बाहेर पडलेला एक शब्दसुद्धा पूर्ण कुळाची प्रतिष्ठा मातीत मिसळू शकते आणि पूर्ण गावात त्यांचं नाक कापू शकतं. लोक तर असंच बोलणार, मुलीने 4 क्लास काय शिकली, आईवडिलांसमोर तोंड वर करून बोलायला लागली. मी माझ्या लग्नाबद्दल खूप आनंदी होते. जसा जसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा माझ्या वडिलांची अस्वस्थता वाढत जात होती. कारण गावातील सर्व लोक माझ्या शिक्षणाच्या विरोधात होते आणि मी शिक्षणासाठी हॉस्टेलला राहायचे, घरापासून खूप लांब. त्यामुळे गावातील लोक वेगवेगळ्या गप्पा मारत होते. परंतु पप्पा माझ्या आनंदापुढे सर्व काही दुर्लक्ष करायचे. परंतु आत्ता लग्न जवळ आलं होतं. पप्पाची अस्वस्थता वाढतच जात होती. लग्नाच्या अगोदर माझी आई माझ्या रूममध्ये आली आणि जो प्रश्न मला आईने विचारला तो ऐकून मी स्तब्ध झाले. आता मला माझ्या पप्पाच्या अस्वस्थतेचं कारण समजलं होतं. मी विचार पण केला नव्हता की माझ्यावर असे आरोप लावले जातील. आई मला म्हणाली, 9 वर्ष शहरातील हॉस्टेलमध्ये तू राहून आली आहेस. मोठ्या मोठ्या शाळेत कॉलेजला जायचीस. मला सांग, तर तुझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेची तिरडी तर उचलली नाहीस ना तिकडे? सर्वांसमोर तुझी पवित्र असण्याचं सिद्ध होण्यासाठी तुला परीक्षा द्यावी लागेल. जर काही चुकीचं झालं असेल तर तुझे पप्पा आणि मी जिवंतपणी मरून जातोल. एवढं बोलून आई खूप ढसाढसा रडायला लागली. मी स्वतःला सांभाळलं आणि आईला म्हणाले, असं काहीच नाही आहे. मी तर सर्वांच्या नजरेतून जपून राहायचे, कधी वाईट संगतीत सुद्धा राहिले नाही. मी असं काहीच केलं नाही ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेची तिरडी निघेल. परंतु माझी आई माझ्या बोलण्याने समाधानीच होत नव्हती. कारण गावातील लोक त्यांच्याजवळ माझ्या चारित्र्यावर खूप प्रश्न निर्माण करत होते. नंतर ती मला म्हणाली, रवी म्हणत आहे लग्ना अगोदर त्याची पत्नी तिला स्वतःच्या कुमारिका असण्याचा पुरावा द्यावा लागेल, तेव्हाच हे लग्न होईल. हे ऐकून मला खूप धक्का बसला. बाहेर सर्व कुटुंबीय आणि समुदायातील लोक जमा झाले होते. लग्नाची वरात पण आली होती आणि माझा होणारा नवरा मूर्खपणा करत होता. कोणती मुलगी तिच्या कुमारिका असण्याचा पुरावा कसा देणार होती? मी म्हणाले, आई, मी यावेळेस या गोष्टीचा कसा पुरावा देऊ शकते? ही तर निरुपयोगी बोलणं आहे. ती म्हणत होती, रवी म्हणत आहे शहरात हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या मुली चारित्र्यहीन असतात. त्यामुळे मी तिच्यासोबत लग्न तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत ती तिच्या पवित्र असण्याचा पुरावा मला देत नाही. मी हे ऐकून चकित झाले. मी माझ्या आईला विचारलं, तूच सांग, मी त्यांना पुरावा कसा देऊ? तेव्हा आई म्हणाली, रवी म्हणत आहे जर संजना तांत्रिक बाबाच्या आश्रमातील कॉटेजमध्ये 5 दिवस घालवेल आणि 5 दिवसानंतर सुरक्षित वापस येईल तेव्हाच मी तिच्यासोबत लग्न करेल. जर ती पवित्र नसली तर ती त्या कॉटेजमधून गायब होईल. भूत तिला घेऊन जाईल. कारण ती खोली आश्रमामध्ये आहे आणि तिकडे पवित्र लोकांनी खूप तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे जेव्हा पण कोणत्या गावातील मुलीवर संशय येतो तेव्हा तिला त्या कॉटेजमध्ये बंद केलं जातं. त्या मुलीला 5 दिवस तिकडेच घालवावे लागतात. मी सुशिक्षित होते त्यामुळे हे आश्रमाची भाकड कथा मला समजतच नव्हती. असं कसं शक्य आहे? एक बंद रूम मुलीच्या पावित्र्याचा पुरावा देईल? आमच्या गावात ज्या मुलींच्या चारित्र्यावर संशय घेतला जायचा तिला त्या रूममध्ये बंद केलं जायचं. जर ती 5 दिवसानंतर रूमच्या बाहेर यायची तर तिला पवित्र समजलं जायचं आणि जर गायब झाली तर तिला चारित्र्यहीन समजलं जात होतं. असं सांगितलं जातं की भूत तिला त्याच्यासोबत घेऊन जातो. मी विचार करत होते, आजकाल गावातील लोक एका मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत असा कसा निर्णय घेऊ शकतात? मी त्या जंगलातील आश्रमामध्ये छोट्या रूममध्ये बंद व्हावं, तिकडे कसा दिवस राहील हा विचार करून माझं डोकं गरगरायला लागलं होतं. कारण माझ्या कुमारिका असण्याचा पुरावा माझ्याशिवाय कोणालाच माहीत नव्हता.
माझे आई वडील, गावातील लोक आणि पंचायत समितीचे लोक पण तिथेच उपस्थित होते. मी म्हणाले, मला असल्या गोष्टी मान्य नाहीत. माझं बोलणं ऐकून माझी होणारी सासू खूप रागात आली. म्हणायला लागली, याचा अर्थ या मुलीच्या मनात खूप वाईट आहे, त्याचमुळे ही नकार देत आहे. जर हिने आपले ऐकले नाही तर आम्ही लग्नाची वरात वापस घेऊन जाणार आहोत. माझे पप्पा हे ऐकून मुलाकडील लोकांसमोर हात जोडून म्हणत होते, लग्नाची वरात वापस नेऊ नका. माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू का हट्ट करत आहेस? जर तू पवित्र आहेस तर त्यांचं म्हणणं का ऐकत नाहीस? माझे आई वडील वाईट प्रकारे रडत होते. मी माझ्या होणाऱ्या सासूला म्हणाले, तुम्हा लोकांना माझ्यावरती विश्वास बसत नाही तर मला हॉस्पिटलमध्ये नेऊन माझ्या मेडिकल टेस्ट करा, तुम्हाला विश्वास बसेल. आता तर सुधारणा होत आहे. डॉक्टर तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगतील. देवासाठी अशा जंगली समारंभावर विश्वास ठेवू नका आणि निर्दोष मुलींना अशा सुनसान जागेवर कोंडून ठेवू नका. परंतु कोणीच माझं काही ऐकलं नाही. पप्पा तर निर्जीव प्रेतासारखे झाले होते. आईची पण रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती, जसं मी खरंच माझं तोंड काळं करून आले होते. माझ्यावर लोकांनी खूप आरोप लावले. माझ्या वडिलांना म्हणू लागले, तुला समजावलं होतं, मुलीला बाहेर शिकायला पाठवू नकोस. आता परिणाम बघ, तू कोणाचंच ऐकलं नाहीस. आता बघ तुझी प्रतिष्ठा पाण्यात जाताना. मी माझ्या पप्पांच्या समोर बसून खूप रडत होते. पप्पा, मी असं काहीच केलं नाही, बिनधास्त माझ्या मेडिकल टेस्ट करून घ्या. परंतु सर्व लोकांना त्या आश्रमावर विश्वास होता. त्यांच्या खोट्या असण्याची शपथ मी खाऊ शकत होते. माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त दुसरं कसं सांगू शकतो? मी सारखं सारखं त्यांना तिकडे जाण्यापासून नकार देणं माझं चारित्र्यहीन असण्याला सिद्ध करत होतं आणि माझं तिकडं जाणं सर्वांसाठी माझं चारित्र्यहीन असण्याचा पुरावा होता. परंतु असंच कोणत्या आश्रमामध्ये मी स्वतःला बंद कसं करू शकते? तिकडे कोणी यायचं जायचं पण नाही. परंतु माझ्या आईवडिलांची अस्वस्थता पाहून मी लाचार झाले होते. नंतर माझा निर्णय घेण्यासाठी पंचायत भरली. पंचायतमध्ये माझ्यासाठी निर्णय घोषित केला. मला जंगलात 5 दिवस राहावं लागलं. पंचायतने माझं काही ऐकलं नाही. मी सुद्धा माझ्या आईवडिलांसाठी त्यांचा निर्णय स्वीकारला. मी नवरीची साडी बदलली आणि साधारण कपडे घालून जाण्यासाठी तयार झाले. परंतु मला खूप पश्चाताप होत होता. रवी असा नालायक आणि मूर्ख विचाराचा माणूस आहे. मला त्याच्या विचाराची कीव येऊ लागली. नंतर मी गावातील मोठ्या लोकांसोबत आणि माझ्या वडिलांसोबत तिकडे जाण्यासाठी निघाले आणि त्या छोट्या रूममध्ये मला बंद केलं. तिकडून एका प्रकाशाची किरण पण येत नव्हती. त्या रूममध्ये फक्त एक बेड होता. त्यावर मी असह्य होऊन अश्रू पुसत होते. माहीत नाही कशी अंधेरी खोली होती. लहानपणीपासून मी या क्रूरतेला बघत आले होते. जंगलाच्या मध्यभागी आश्रमाच्या कोपऱ्यात एक रूम बनवली होती. तिकडे निर्दोष मुलींना बंदिवासात ठेवलं जायचं आणि 5 दिवसांचं खाण्यापिण्याचं सर्व सामान तिकडे ठेवलं जायचं, कारण रूमला बाहेरून कुलूप लावलं जायचं आणि 5 दिवस तिकडं कोणी यायचं जायचं नाही. मला माहीत नव्हतं रवीला माझ्यावर का संशय झाला होता. रूम बंद होती. तिकडे एक लाईटसुद्धा लावलेला नव्हता, ज्याने वेळेचा अंदाज लावता येईल. फक्त एक पंखा चालू होता. जंगलच्या जवळ सुनसान जागा होती, जिकडे जंगली प्राणी येऊन दरवाजा तोडून माझ्यावर कोणत्याही वेळेला हल्ला करू शकत होते. भीतीने माझं हृदय घाबरून गेलं होतं. मी बेडवर झोपले, परंतु रूमचा दरवाजा लोखंडाचा होता. त्याला सडपातळ मुलगी उघडू शकत नव्हती. मी जेवणाच्या दुरडीवरून कापड बाजूला केलं. त्यात फक्त थोडेसे फळ ठेवलेले होते. रूममध्ये फॅनला बटन पण नव्हतं. तिकडे एक बाथरूम होतं, त्यात पण खूप अंधार होता. मी पूर्ण रूमचा शोध घेतला. मला काहीच दिसत नव्हतं. मी निराश होऊन परत बेडवर बसले. आता थोडा वेळ झाला होता तेव्हा मला तिकडे कोणाच्या तरी येण्याची चाहूल झाली. घाबरून माझा जीव जाण्याची वेळ आली. बाहेर जंगली प्राण्यांचा आवाज ऐकू येत होता आणि त्यात विजांचा कडकडाट. विजांचा उजेड रूममध्ये येऊ शकत नव्हता, परंतु त्या आवाजाने माझ्या हृदयात जोरजोरात ठोके पडत होते. नंतर तिकडे जोरात पाऊस सुरू झाला. मी बेडवर बसून रडायला लागले. मला माझ्या मावस बहिणीची आठवण येत होती. जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या घरात माझ्या मावस बहिणीचं लग्न जमलं होतं आणि तिला पण असंच इकडे बंद केलं होतं. माझी मावस बहीण तिच्या आत्याकडे काही दिवस राहून परत आली होती. तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला कुमारिका असण्याचा पुरावा मागितला होता. माझ्या मावस बहिणीवर खूप आरोप लावले होते. ती बिचारी रडत होती. तिने असे काहीच केलेले नाही, परंतु तिचं कोणीच काही ऐकलं नाही. सर्वांना फक्त या रूमवरतीच विश्वास होता.
सर्व लोकांचं म्हणणं होतं ते आश्रम पवित्र ठिकाण आहे, पवित्र स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल खरं खरं सांगतो. मला ही गोष्ट आजपर्यंत समजली नव्हती, परंतु माझ्या मावस बहिणीला या रूममध्ये बंद केलं होतं आणि बाहेरून कुलूप लावलं होतं आणि 5 दिवसानंतर तिच्या पवित्र असण्याचा पुरावा मिळणार होता. तिकडे एक लहान मंदिर होतं. तिकडे एक बाबाने तपस्या केली होती. पूर्ण गावात त्यांना कोणीच ओळखत नव्हतं. सर्वजण म्हणतात ऐकलं आहे इकडे खूप मोठे बाबा राहत होते त्या कॉटेजमध्ये आणि स्त्रियांबद्दल खरं खरं सांगत होते. हे आश्रम त्या कॉटेजजवळ गावातील सरपंचाने बनवलं होतं. 5 दिवस निघून गेल्यानंतर माझी मावस बहीण जेव्हा रूममधून बाहेर आली तेव्हा तिचा रंग पिवळा पडला होता. नाहीतर ती दिसायला खूपच सुंदर होती. अशक्तपणामुळे तिला नीट चालता पण येत नव्हतं. तिने तिच्या तोंडातून एक शब्द पण बोलली नाही. नंतर लग्नाची तारीख निश्चित केली, परंतु लग्नाच्या काही दिवस अगोदर तिचा मृत्यू झाला होता. मरताना तिचा चेहरा निळा पडला होता. संपूर्ण गावातील लोक म्हणत होते तिने विष प्राशन केले आहे. मी त्यावेळेस 10 वर्षाची होते. माझ्या मावस बहिणीवर खूप जास्त जीव होता. तिच्या मृत्यूनंतर मी खूप रडले होते. आज माझ्यासोबत तेच सर्व होत होतं. हा विचार करून मी घाबरले होते, परंतु रडण्याने काहीच उपयोग होणार नव्हता. मी देवाला प्रार्थना करत होते, कदाचित माझी मदत करतील. मी वॉशरूममध्ये गेले. मी हात धुवत होते तेव्हा वॉशरूमची खिडकी उघडली. मला खूप आश्चर्य वाटलं, कारण रूममध्ये कुठेच खिडकी नव्हती. तर वॉशरूममध्ये खिडकी कशी असू शकते? जेव्हा मी खिडकीतून आत येणाऱ्या हाताला पाहिलं तेव्हा माझा जीव निघून गेला. खिडकीवर एक पुरुषाचा हात पाहून मी घाबरून पिवळी पडले होते. मी लगेचच बाहेर आले आणि वॉशरूमचा दरवाजा बंद करून कडी लावून घेतली. नंतर विचार केला की हा काय प्रकार आहे. या रूमच्या जवळपास तर कोणीच येत नाही. जर रूममध्ये खिडकी नाही तर वॉशरूममध्ये खिडकी कशी असू शकते? पाहिलं तर तिकडं भिंत आहे असं वाटत होतं. मग ही खिडकी कुठून आली? जेव्हा मी तिकडून बाहेर पडले आणि कडी लावली, काही वेळ तिकडून दरवाजा वाजवण्याचा आवाज येत होता. माझे हात आणि पाय घाबरून थरथर कापू लागले. मला वाटू लागलं माझं हृदय बंद पडतं की काय. परंतु वॉशरूमचा दरवाजा पण लोखंडाचा होता. तो सहजासहजी उघडणार नव्हता. मी घाबरून रूमच्या कोपऱ्यात बसले. दरवाजा उघडला नाही. मला कोणाचाच आवाज ऐकू आला नाही. फक्त दरवाजा वाजत होता. काही वेळाने आवाज येणं बंद झालं. तो कोण होता? तो आदिवासी होता का? कारण त्याच्या हातावर खूप केस होते. आदिवासी हा विचार करून माझा जीव घाबरून गेला. मी जंगलातील एका रूममध्ये बंद होते. इकडे धोकादायक प्राणी असू शकतात, ही सामान्य गोष्ट आहे. रडत रडत कधी मला डोळा लागला समजलंच नाही. आणि सकाळ झाल्यानंतर मला रात्रीची आठवण आली. तेव्हा मी परत घाबरून गेले. पूर्ण दिवस घाबरत घाबरत निघून गेला. भुकेने जेव्हा मला चक्कर आली तेव्हा मी काही फळं खाल्ली. नंतर मी वॉशरूममध्ये गेले. मी चकित झाले, कारण तिकडे खिडकी नव्हती, फक्त एक भिंत होती. मी खूप घाबरून गेले होते. मी लगेचच रूममध्ये वापस आले. मी विचार केला खिडकी कुठं गायब झाली. रात्री तर तिकडून हात आला होता. रात्री परत दरवाजा वाजू लागला आणि मी परत चकित झाले. कोणी आत कसं येऊ शकतं? हा काय प्रकार आहे? हा कोण होता जो रात्री वॉशरूममध्ये यायचा, जोरजोरात दरवाजा वाजवायचा? जसं दरवाजा तोडतो की काय? परंतु खूप मजबूत होता दरवाजा, सहजासहजी उघडणार नव्हता. मी दरवाजा नाही उघडला आणि आवाज पण काढला नाही. जसं मी रूममध्ये नाही. माझी इकडे दुसरी रात्र होती. अर्ध्या रात्री माहीत नाही कोण येऊन दरवाजा वाजवत असेल. पूर्ण दिवस तिकडून आवाज यायचाच नाही. मी ठरवलं होतं सकाळ झाल्यास वॉशरूममध्ये मी पाहणी करेल. सकाळ होताच मी वॉशरूमची पाहणी सुरू केली. त्या जागेवर खिडकी होती, ती जागा दिवसा भिंत दिसायची. मी तिकडे व्यवस्थित पाहिलं तर ती फक्त दिसायला भिंत वाटत होती, परंतु ती लाकडाची बनवलेली होती. मी त्याला बाहेर ढकललं असता ती नाही उघडली, परंतु थोड्या वेळाने प्रयत्न केल्यास ती उघडली. मी बाहेर पाहिले तर तिकडे एक रूम होती. तिकडे नीट पाहिलं असता तिकडे एक बोगदा दिसत होता. माहीत नाही ते कुठे निघायचा. खूप अंधार होता. मला खूप भीती वाटत होती, परंतु त्या खिडकीच्या मार्गाने मी त्या बोगद्यात उतरले. मला विश्वास होता की कदाचित मी त्यातून बाहेर निघू शकेल. मी घाबरत घाबरत पुढे जाऊ लागले. थोड्या वेळानंतर मला प्रकाश दिसू लागला. तिकडे जाऊन पाहिलं असता तिकडे लाईटचं बटन होतं. त्याला दाबल्यानंतर पूर्ण बोगद्यात उजेड पडला. तिकडे वरती पायऱ्या होत्या. जेव्हा मी त्या पायऱ्यावर चढून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उघडलाच नाही. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर दरवाजा उघडला. ती आश्रमची रूम होती. तिकडे आश्रमची दानपेटी ठेवलेली होती. जेव्हा मी त्या रूममध्ये गेले, चकित झाले, कारण मी तर आश्रममध्ये पोहोचले होते. रूममध्ये कोणीच दिसत नव्हतं. मी पण तिकडे पोहोचल्यानंतर खूप थकले होते. मी चकित झाले होते, असं कसं होऊ शकतं? ज्या कॉटेजमधून आश्रमापर्यंत बोगदा बनवला आहे, कोणी बनवला होता?
त्या रूमचा दरवाजा बंद होता, तिकडे कुलूप लावलं होतं. रूमच्या जवळ पण कोणी येऊ शकत नव्हतं, कारण तिकडे सर्व दानपेटी ठेवली जायची. त्यामुळे मी कोणाला बोलावू शकत नव्हते. नंतर मी विचार केला, जर मला कोणी कॉटेजच्या बाहेर पाहिलं तर माझ्या आईवडिलांना आरोप लावून हे लोक मारून टाकतील. नंतर मला कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. मी लगेचच त्या बोगद्याला बंद केलं आणि तिथल्या दानपेटीच्या मागे लपले. नंतर मला वाटलं हे लोक मला पाहतील आणि माझे सर्व कष्ट वाया जातील. जेव्हा मी 3 लोकांना आत येताना पाहिलं, त्यांना पाहून माझा जीव निघून गेला. जोपर्यंत ते लोक तिकडे होते तोपर्यंत मी शांत लपून बसले होते आणि त्यांच्या जाण्याची वाट बघत होते. ते लोक त्यांचं काम करून निघून गेले. त्या रूममध्ये भाविकांनी दिलेली दानं ठेवली जायचे, त्यामुळे त्या रूममध्ये अनोळखी व्यक्ती यायचा नाही. जे लोक आश्रमात कामाला होते ते तिकडे यायचे. मी खूप घाबरले होते, मला काहीच समजत नव्हतं. नंतर विचार केला, मी रात्र होण्याची वाट पाहते आणि बघते कोण येऊन दरवाजा वाजवतो. तो आदिवासी कोण होता? हा खूप चांगला चान्स होता जेव्हा मला सर्व सत्य समजणार होतं, कारण इकडून बाहेर मी जाऊ शकत नव्हते, कारण दरवाजावर कुलूप लावलेलं होतं. थोड्या वेळाने मला तिकडे एक माणूस दिसला. तो सरपंच होता आणि सोबत पंचायतवाला पण आला होता. तो खूप प्रेमळ माणूस होता, लोकांची मदत करायचा. एवढंच नाही तर गावातील लोकांच्या घरी जाऊन त्यांना गुपचूप पैसे द्यायचा. कोणत्या मुलीचे लग्न झाले तर त्या लग्नाचा पूर्ण खर्च तोच करायचा. या सर्व माझ्या मुली आहेत. गावातील कोणतीच मुलगी त्याला घाबरत नव्हती, कारण तो आमच्या आजोबांच्या वयाचा होता. आमच्या गावात त्यांची खूप प्रतिष्ठा होती. गावातील लोक त्यांना त्यांचा पालनकर्ता समजू लागले होते. मोठ्या हवेलीमध्ये मी कित्येक वेळा गेले होते. त्यांची नात माझ्या वर्गात शिकत होती आणि माझ्यासोबत हॉस्टेलमध्ये पण राहायची. परंतु ती श्रीमंत होती, म्हणून हॉस्टेलची स्पेशल रूम करून ती राहायची. रूम तिच्या लायकीप्रमाणे होती. मी गरीब घरातील मुलगी आहे म्हणून मी छोट्या रूममध्ये शेअरिंगमध्ये राहायचे. त्या मुलीमध्ये जरा पण घमंड नव्हता. जेव्हा पण मला गावी जायचं असायचं तेव्हा ती मला तिच्यासोबत तिच्या गाडीमध्ये गावी घेऊन यायची. गावी पोहोचल्यास ती मला माझ्या घरी सोडायची. मी तिला म्हणत होते मी जाईल, माझे पप्पा मला घ्यायला यायचे. परंतु सरपंच काका म्हणायचे, संजना तू आमच्यासोबत चल, आम्ही तुला घरी सोडतो. सरपंच त्यांच्या ड्रायव्हरसोबत त्यांच्या नातीला घ्यायला यायचे. मी त्यांच्या गाडीत बसायचे, ते मला माझ्या घरी सोडायचे आणि माझ्या वडिलांना सांगायचे संजना आमच्यासोबत आली आहे. आणि माझे वडील पण त्यांचे आभार मानून थकायचे नाही. खूप वेळा शिक्षणाच्या निमित्ताने माझ्या वडिलांबरोबर मी सरपंचच्या घरी पण गेले होते. त्यांची नात माझ्या क्लासमध्ये होती. जर मला नोट्सबद्दल विचारायचे असल्यास मी त्यांच्या घरी जायचे. परंतु आश्रमातील रूममध्ये काय करत होते हे मी विचार केला. आश्रम तर त्यांनी बनवलं होतं, असू शकतं दानपेटीचं निरीक्षण करायला आले असतील. आता मी आनंदी झाले. आता मी सुरक्षित आहे. मी आता त्यांना सर्व खरं सांगून टाकेल. माझ्यासोबत 2 रात्र काय होत आहे आणि ते माझी मदत करतील. परंतु नंतर मी जे पाहिलं ते पाहून मला धक्का बसला. ते बोगद्याचा दरवाजा उघडत होते. मी शांत बसून सर्व बघत होते. शेवटी हे काय प्रकरण आहे आणि त्यांना बोगद्याबद्दल कसं माहीत आहे? मी हा विचार करून आनंदी होते की माझे रक्षणकर्ता माझ्या समोर आहेत. ते मला नक्की या सगळ्यातून वाचवतील आणि ते माझं म्हणणं नक्की ऐकतील, कारण मी त्या रूममधून पळून आले होते. परंतु इकडे सर्व काही उलटं होतं. सरपंच त्याच्या 2 नौकरांसोबत बोगद्याच्या दरवाजावर उभा होता. एका नौकराने आदिमानवासारखे कपडे घातले होते. नंतर दुसऱ्याने दरवाजा उघडला आणि नंतर ते बोगद्यात निघून गेले आणि असं बोलत होते जाताना, आज त्या मुलीचा दरवाजा उघडला नाही तर दरवाजा तोडून टाका. हे ऐकून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. सरपंच माणसाच्या रूपात एक राक्षस होता. माझं मन घाबरू लागलं. त्या रूममध्ये त्यांनी पाहिलं नाही तर त्यांना समजून जाईल मी बोगद्याच्या मार्गाने बाहेर पळाले आहे. जर या लोकांनी मला पकडलं तर ते मला जिवंत सोडणार नाहीत. मला लवकरात लवकर या रूममधून बाहेर पडायचं होतं, परंतु कसं? जसे ते 3 आत गेले, मी विचार न करता त्या दरवाजातून बाहेर पडले आणि दरवाजाला कुलूप लावून दिलं आणि चावी माझ्याजवळ ठेवली आणि सर्वांच्या नजरेतून लपतछपत आश्रमाच्या भिंतीवरून उडी मारून आश्रमाच्या बाहेर पडले. तिकडे माती होती म्हणून मला काही लागलं नाही. तिकडून निघल्यास मी सैरावैरा पळत सुटले. मला माहीत नव्हतं माझं काय होईल, परंतु मला फक्त माझी प्रतिष्ठा वाचवायची होती. गावातील लोकांसमोर या आश्रमाचं सत्य पण आणायचं होतं. आश्रमासोबत लोकांची चुकीची श्रद्धा आणि विश्वास जोडला गेला होता. माझ्या मावस बहिणीसोबत काय झालं असेल? आता सत्य माझ्या समोर आलं होतं. ती का मेली होती? नक्कीच तिने विष प्राशन करून तिचा जीव दिला असणार. या सरपंचाने तिला त्याच्या वाईट कुकर्माचा शिकार बनवला असणार. मी सुद्धा माझ्या मावस बहिणीप्रमाणे सुंदर होते. माझ्या मनात या सरपंचाबद्दल खूप आदर होता. मी त्याचा आदर माझ्या आजोबांसारखं करायचे. त्यामुळे मला त्याचा वाईट हेतू समजला नाही. हा सर्व खेळ सरपंचांनी बनवलेला होता, कारण रवी त्याच्याकडे नोकरी करायचा.
त्यामुळेच त्याच्या डोक्यात संशय त्यांनीच भरला असणार. गावातील भोळ्या लोकांना मूर्ख बनवून त्यांच्या सुंदर मुलींना या आश्रमात येण्यासाठी सक्ती करायचा. कारण माझ्या लग्नात शेवटचा निर्णय पंचायतीमध्ये याच सरपंचाचा होता. मला या आश्रमामध्ये बंद केलं जावं. तो सरपंच दिवसा गावातील लोकांसमोर त्याचे दुःखाचा सोबती व्हायचा. त्यांच्या घरात यायचा जायचा, कारण त्यांच्या सुंदर मुलींना पाहू शकेल. त्यांच्यातील जी मुलगी त्याला आवडायची तिच्यावर आरोप लावून त्या रूममध्ये बंद करून त्याच्या वासनेचा बळी बनवत होता. मला माहीत नव्हतं मी कुठं जात आहे, त्याचा शेवट कुठं आहे, कुठं जाऊन संपणार. परंतु मी पळून पळून खूप थकले होते. तेवढ्यात एक मोटरसायकलचा लाईट माझ्या डोळ्यावर चमकला. ते पाहून मी खूप घाबरून गेले होते. मोटरसायकल माझ्या समोर येऊन थांबली तर मी खाली बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या काकांच्या घरी होते. जो माणूस माझ्या समोर उभा होता तो माणूस माझ्या मावशीचा नवरा होता. त्यांना पाहून मला आराम मिळाला. मी खूप रडत होते. माझे फुन्ने बंदच होत नव्हते. त्यांनी मला पाणी पाजवलं आणि विचारलं, संजना तू इकडे कशी आली? तू तर आश्रमामध्ये होतीस. चल मी तुला वापस तिकडे कोणाला न कळू देता सोडून येतो. कोणाला समजणारच नाही. तू बाहेर निघाली होती आणि तुझ्या वडिलांची प्रतिष्ठा पण राहील. परंतु मी खूप रडायला लागले. घाबरत घाबरत तिकडे माझ्यासोबत काय झालं त्यांना सर्व काही सांगायला लागले आणि बोगद्याच्या मार्गाने कसं त्या कॉटेजमधून बाहेर पडले ते सर्व त्यांना सांगितलं. हे सर्व सरपंचाने माझ्याशी चुकीचे कृत्य करण्यासाठी केलं होतं. अगोदर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु जेव्हा मी त्यांना सांगितलं दीदीसोबत त्यांनी हेच वाईट कृत्य केलं होतं, तेव्हाच दीदीने विषप्राशन करून आत्महत्या केली होती. कारण दीदी माझी मावस बहीण त्यांची मुलगी होती. तेव्हा ते खूप रडायला लागले. ते म्हणाले, माझ्या मुलीसोबत या सरपंचाने काय केलं असेल? तिने आत्महत्या केली. आम्ही तर त्याला देवदूत समजायचो आणि हा आमच्या मुलींवर वाईट नजर ठेवायचा. आता मी तुझ्यासोबत काहीच चुकीचं होऊ देणार नाही. तू इकडेच लपून राहा आणि कोणालाच तुझ्या इकडे असण्याचा पत्ता लागू देऊ नकोस. आता त्याचं सत्य आपण सर्वांसमोर घेऊन यायचं आणि त्याला त्याच्या केलेल्या पापांची शिक्षा द्यायची. गावातील मुलींना त्याच्यापासून वाचूया. नंतर काकांनी मला जेवू घातलं आणि रूमचा लाईट बंद करून निघून गेले. हे सांगून गेले, मुली तू आराम कर. नंतर ते माझ्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, चल मुलीचा हाल बघून येऊया. दरवाजातून तिला आवाज देऊया. माझे पप्पा पण खूप चिंतेत होते. त्यांना माझी काळजी वाटत होती. माझी आई पण म्हणत होती, जा आणि मुलीचा निरोप घेऊन या. नंतर पप्पा काकांसोबत जायला तयार झाले. नंतर आई म्हणाली, तुम्हाला कोणी पाहिलं तर अनर्थ होईल. तेव्हा ते म्हणाले, रात्रीच्या अंधारात कोण पाहणार आहे? आम्ही शांतपणे जातोल आणि वापस येतोल. नंतर ते दोघं आश्रमाच्या दिशेने गेले. तिकडून मागच्या दरवाजाने आत गेले आणि कोणाच्या दृष्टीस न पडता कॉटेजजवळ पोहोचले. तिकडे जाऊन त्यांनी मला आवाज दिला. त्यावेळेस सरपंच त्यांच्या नोकरांसोबत कॉटेजमध्ये होता. तो भिंत तोडून आत आला होता. तो पप्पा आणि काकांचा आवाज ऐकून शांत झाला होता. पप्पा आणि काका मला आवाज देत होते. जेव्हा माझा आवाज आला नाही तेव्हा माझे पप्पा खूप घाबरून गेले. नंतर काकांनी त्यांना समजावलं, संजना झोपली असेल. सरपंच त्या रूममध्ये होता. माझ्या पप्पाचा आवाज ऐकून ते लोक शांत झाले होते. तेव्हा माझ्या काकाने विचार केला, गर्दा करून त्या लोकांना पकडलं जावं. काकाने आश्रममध्ये जाऊन गोंधळ घातला. आमच्या मुलीला राक्षस घेऊन गेला. त्यांचा गोंधळ ऐकून आश्रमातील सर्व लोक जमा झाले आणि माझ्या वडिलांना म्हणू लागले, बघितलं का मुलीला बाहेर शिकवायला ठेवण्याचं फळ? माझे पप्पा रडत होते. माझ्या मुलीचा आवाज येत नाही. देवासाठी दरवाजा उघडा आणि बघा माझ्या मुलीची काय अवस्था आहे. सर्व लोकांनी दरवाजा जोरजोरात वाजवला. जेव्हा त्यांना माझा आवाज आला नाही तेव्हा लोकांनी दरवाजा उघडला. तेव्हा तिकडे फुटलेली भिंत पाहिली. सरपंच अगोदरच तिकडून पळून गेला होता, परंतु म्हातारा होता म्हणून पूर्ण बोगदा पार करू शकला नाही. आणि जेव्हा लोकांनी त्याला त्या बोगद्यात पाहिलं तेव्हा सर्व लोक अचंबित झाले. हा काय प्रकार आहे आणि तुम्ही इकडे काय करताय? ही भिंत फुटली आहे. लोक खूप प्रश्न करू लागले, परंतु त्या प्रश्नाचे त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यांच्या नोकराला आदिवासाच्या कपड्यात पाहून लोकांना सगळं समजलं होतं. हा राक्षस नाही, हा सरपंच मुलीला इकडून गायब करतो. नंतर तिकडे पोलिसांना बोलावून सर्व गोष्टींचा तपास केला आणि सरपंचाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याला सर्व लोक विचारू लागले, ती मुलगी कुठे आहे? तुला तिचं अपहरण करण्याची शिक्षा मोठी होणार. सर्वांना वाटत होतं त्याने संजनाचा खून केला असणार आणि लपवले असणार. पप्पाची तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती. मुलगी कुठं आहे? काकाने त्यांना सांगितलं, ती घरी आहे आणि एकदम सुरक्षित आहे. तेव्हा सर्व लोक पळत घरी आले आणि मला सुरक्षित पाहून त्यांच्या जीवात जीव आला. माझ्याकडून सर्व माहिती घेतली. रवी पण घरी आला होता. त्याने मला आणि माझ्या घरातील लोकांना त्याच्या चुकीची क्षमा मागितली
आणि सांगितले माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायला सरपंचानेच सांगितले होते आणि संजनाला आश्रमात ठेवायला पण सरपंचानेच सांगितलं होतं. आणि नंतर पूर्ण गावाने निर्णय घेतला, इथून पुढं कोणत्याच मुलीला आश्रमामध्ये सोडायचं नाही. आपण आपल्या मुलीवर विश्वास ठेवला पाहिजे, दुसऱ्यांवर नाही. सरपंचाने गावातील बऱ्याच मुलींना त्याच्या जाळ्यात अडकवलं होतं. नंतर त्या सर्व मुलींनी त्याच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. ज्यांच्यासोबत तो वाईट वागला होता, स्वतःच्या नोकराला आदिवासी कपड्यात कॉटेजमध्ये पाठवायचा आणि मुलींना नशेची गोळी खाऊ घालायचा आणि वाईट कृत्य करायचा. ज्या मुली त्याला उलट बोलायच्या त्यांना तो मारून टाकायचा आणि गावातील भोळ्या लोकांना सांगायचा राक्षसाने त्यांना नेलं आणि त्यांना आश्रमात पुरत होता. पोलिसांनी आश्रमाचा शोध घेतला तर तिकडून खूप सांगाडे सापडले. सर्व गावातील लोक रडत होते कारण त्यांच्या मुलीसोबत वाईट झालं होतं. पूर्ण आश्रमाला तोडून टाकलं कारण हे सर्व परत नको व्हायला. रवी परत येऊन माझ्या घरातील लोकांना क्षमा मागत होता. आमच्या घरात सर्वांनी त्याला माफ केलं आणि शेवटी संजना आणि रवीचं लग्न धूमधडाक्यात झालं. रवीने संजनाला लग्नाचं गिफ्ट दिलं की ती लग्नापुढे शिक्षण शिकू शकते. त्याने मला खूप शिक्षण शिकवलं. नंतर मी जिल्ह्याची जिल्हाधिकारी झाले आणि आमचं गाव ज्या जिल्ह्यात होतं तिथेच माझं 2 वर्षांनी ट्रान्सफर झालं. आता रवी आणि संजना खूप आनंदी आहेत आणि गावातील लोक जे संजनाच्या शिक्षणाच्या विरोधात होते ते लोक आता संजनाकडे मदत मागायला येतात. मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार. आज पण आपल्या देशात असे ढोंगी बाबा आहेत जे असे लोकांना फसवतात. जर तुम्हाला असा बाबा दिसला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद. आभारी आहोत.